फलटण नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. काय आपल्या भागामध्ये वातावरण आहे? ते चांगलं आहे वातावरण. शमशेरदादा नाईक निंबाळकर होतील यावेळेस. म्हणजे शहरामध्ये सत्ता परिवर्तनाकडे चालल्यास तुम्हाला म्हणायचं परिवर्तन आमदारकीच्या इलेक्शनलाच झालेले, त्यामुळे माणसांनी मन बनवलेले त्याच वेळेस की आता ह्या वेळेस नगरपालिका कोणाकडे द्यायची ती. मग काही विषय नाहीये. अहो आमच्या वार्डात केराचीच गाडी येत नाही. गाडी येत नाही, आम्हाला लांब तिकडच टाकावं लागतं. आणि जवळजवळ 2-3 वर्ष झालंय गोष्टीला. 2-3 वर्षापासून कचरा नाही. गाडी येत नाही. येत नाही. ज्या भागात काय वातावरण आता जिकडे समाज तिकडे आम्ही, आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी नाही काय. आम्ही कोणाचं नाव घेऊ शकत नाही, काय नाही काय. काय ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय कोणत्या सुविधा या ठिकाणी पाहिजेत? आम्हाला शांतता पाहिजे सगळी, आणि सगळी कामं व्हायला पाहिजे. कोणती कोणती कामे आहेत? हीच काम बाबा. आता हे समजा काय कुठे गटराचे कामं, रस्त्याचे कामं, कुठे काय भांडण तंडण झालं तर काय, आम्ही जर का कंप्लेंट करायला गेलो पोलीस स्टेशनला तर बंगल्यातनं फोन येतात की आमची माणसं आहेत, काय करू नका त्याला. ते माणूस येतो माघारी परत घरी. त्या बंगल्यांना फोन येतो. आता बंगल्याचं नाव मला सांगता येणार नाही. बंगल्यातनं फोन आला एवढं कळतंय आम्हाला. एक व्यवसाय करता, टेलरचा व्यवसाय किती वर्षापासून चालू आहे? आपला 30 वर्ष झाले. 30 वर्ष. काय सध्या व्यवसायामध्ये काय समस्या जाणवत आहेत? व्यवसाय काय कमी आहे जरा आता. हा थंडीत व्यवसाय का व्यवसायात थंड आहे? नाही थंडीत कुठला व्यवसाय. हा राजकारणात थंडी जाणवते का गरमागरम? राजकारणात तर काय सगळीकडे चाललंय तेच द्यायचं मत. तरी पण तुम्हाला काय वाटतंय? हा आता काय आम्हाला हेच वाटते, रणजित दादा. म्हणजे परिवर्तन हो काय ते कोणाकडे तरी काय बदलाची अपेक्षा तुमची? काय ज्येष्ठ नागरिक म्हणून शहरात ह्यांनी सांगितलं तीच आमची अपेक्षा. काय असेल तरी पण आपली अपेक्षा काय कोणी अर्ज करून काम करत नाहीत. काय? एवढी अपेक्षा आमची काय नाही अपेक्षा. सध्या शहराचं चित्र कसं वाटतंय? शहर तुम्हाला सुंदर वाटतंय? काय सामान सामान होईल म्हणतात. हा, शहर सुंदर वाटतंय का? नाही एवढं शहर वाटत. काय वाटतंय शहरात नक्की? खड्डे रस्ते काय बरोबर नाहीत. आता जरा थोडीफार काम चालले रणजित दादाच्या ह्याच्यातनं, एवढंच आहे. रणजित दादांकडे कौल आहे असं हाय वाटतंय? हाय हाय वाटतंय ते शहरामध्ये रोड नाहीयेत, अजून लोकांना हाताला कामं नाहीयेत, भरपूर काही आहे. काय शहर कसं असावं तुमच्या नजरेत युवक म्हणून? शहर आपलं एकदम बारामती सारखं म्हणा, पुणे सिटी सारखं म्हणा, असं झालं पाहिजे. कंपनी वगैरे आल्या पाहिजे, लोकांच्या हाताला कामं भेटली पाहिजेत. आज बरेचसे जण बेरोजगार आहेत, त्यांना कामं भेटली पाहिजेत. सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 नाईक निंबाळकर भाऊकी समोरासमोर आहे. एकीकडे शमशेरसिंह नाईक निंबाळकर, इकडे ऍडव्होकेट अनिकेत राजे. शमशेरदादा येतील. शहर परिवर्तनाच्या दिशेने जाते. होणार, परिवर्तन होणार यावेळेस. फलटण शहरातील युवक असं म्हणताय सध्या नगराध्यक्ष पदासाठी शमशेरदादा निवडून येणार हे फिक्स आहे. झालेतच नगराध्यक्ष झालेत. गुलाल घ्यायचा बाकी राहिलेला आहे. गुलाल घ्यायचा बाकी राहिलेला आहे. काय शमशेरदादांकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे आता दादा जे त्यांच्या माध्यमातून जेवढे कामं करतात ते सगळे योग्य पद्धतीने कामं चालू आहेत. तर आम्हाला अजून अपेक्षा म्हणजे दादांकडून अपेक्षा इथे रस्ते बिस्ते दादा करतातच. तिथून पुढे तर अजून काम क्लिअर सगळेच होणार आहेत. त्यामुळे दादा तर नगराध्यक्ष पदासाठी पाहिजेत आम्हाला, शमशेरदादा. आणि सत्ता रणजित दादा आणि शमशेरदादा यांच्या हातात द्यायचे आम्हाला हे फिक्स झाले. काय वाटतं सध्या फलटणच्या नगरपालिकेचं चित्र? 50% दोन्हीकडे 50% झाला. नगराध्यक्ष पदासाठी ऍडव्होकेट अनिकेत राजे आहेत आणि शमशेरदादा आहेत, दोन्ही नाईक निंबाळकर आहेत. काय वाटतं तुम्हाला? 50%. 50% मध्ये निवडून कसं येणार? लागेल, कुठला सीट लागेल. काय वाटतं सत्ता जैसे थे राहील का सत्ता परिवर्तन दिसून जाईल? आता जनतेचं मत आहे, मला काय वाटतं? काय सांगू शकता. 50% वातावरण तुमच्या मनात काय? ते सांगू शकत नाही. फलटणचा विकास झाला असं मतदान वाटतंय? गुप्तदान आहे. हा? फलटणचा विकास झालाय असं वाटतंय का? आता होणार की. आता झालाय का? आता नाही ना, आता होईल. काय काय समस्या वाटतात तुम्हाला? व्यवस्थित. अजून काय? नगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे. काय आपल्या भागामध्ये काय समस्या अडचणी काय जाणवत आहेत?
कुठलं सुधारलंय तुम्ही सांगा बाबा, कुठला ह्यो एरिया मंगळपेठेतला सुधारलाय किंवा दुरुस्त केलेला आहे ते दाखवा आपलं. तुम्ही सांगा, आता तुम्हालाच माहिती सगळं, तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती. तरी पण काय तुम्हाला वाटतं कोणत्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत? आता सुविधा तर सगळ्या अरे नाही तेच, कुठली सुविधा आहे सांगा, लेडीची लघवीची आहे का कशाची आहे? बाजारपेठेमध्ये आपण व्यापार पण करता, हो करतो ना. काय बाजारपेठेमध्ये काय समस्या जाणतात? लय परिस्थितीच नाजूक झालेली आहे, बाजारपेठेचीच नाजूक झालेली आहे परिस्थिती. ह्यांच्यापेक्षा म्हणजे इलेक्शन पेक्षा बिकट झाले का झाले. सध्या दोन नाईक निंबाळकर समोर समोर आहेत. एक निंबाळकर येणारच आहे, कुठलाही धरला तरी दोन्ही एकच आहेत. शमशेर सिंह की ऍडव्होकेट अनिकेत राजे? तसं सांगू शकत नाही ना, त्यांना फक्त कुणीही येणारच आहे, निंबाळकर येणारच आहे. परिवर्तन की जैसे ते? काय सांग, आता त्यांच्या हातात आहे परिवर्तन करायचं. असं आहे. कोणत्या सुविधा तुमच्या भागात मिळत असं मला वाटतंय? आता सुविधा सारखं काहीच राहिलं नाही, सुविधाच नाही तर काय कुठं करणार आहे सांगा, जागाच नाही त्याला सुविधाला. कुणाला खेळाय क्रिकेटला आहे का कशाला काय ग्राउंड नाही, बालवाडी नाही व्यवस्थित. कुठली सुविधा आहे तुम्ही सांगा की बाबा ही सुविधा आहे. काय बऱ्याच समस्या आहेत तसं काय, स्वच्छता म्हणा, टॉयलेट, रस्त्याची सोय, ही दवाखान्याचे प्रॉब्लेम आहे, बरेच आहेत तसं. म्हणजे असं काय एक म्हणून सांगायचं. सध्या फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये रामराजेंचे सुपुत्र ऍडव्होकेट अनिकेत राजे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात आहेत. शमशेरसिंह की अनिकेत राजे? तसं आता हे जनमत आहे, जनतेच्या मनात काही मी सांगू शकत नाही तसं. ते आता मतदान झाल्यानंतरच कळणार आपल्याला काय असेल. तुमच्या मनात काय? तसं आता मी सांगू शकत नाही. मतदानाचं कसं असतं, मतदान कोणाला करायचं आपण सांगत नाही, कधी गुप्त ठेवतो कधी नेहमी. साधारण जनतेचा कौल काय वाटतं? जनतेच्या ज्या मनात काय ते आपल्याला नाही ना माहित काय. जैसे थे त्या परिवर्तन नाही आता काय ना काय तर बदल होत जाणारच की असं असं म्हणजे बदल होईल अशी तुम्हाला साधारण चर्चा वाटते. वाटतं. धन्यवाद.